इंडक्शन रूरल संसर्गाचे आजार भाग 12 हापीज। नमस्कार, आज आपण जाणून घेणार आहोत हापीज या संसर्गजन्य आजाराबाबत। हा आजार अनेक वेळा लाजेखातर लोक लपवत असतात, पण समजून घेणं आणि वेळेवर उपचार करणं फार महत्त्वाचं आहे। हापीज म्हणजे नक्की काय? हापीज हा एक विषाणूजन्य आजार आहे। याला हापीज सिम्प्लेक्स व्हायरस म्हणजेच HSV असं म्हणतात। HSVचे दोन प्रकार असतात, HSV1 चेहऱ्यावर, तोंडाभोवती आणि ओठांवर फोड येणं, आणि दुसरा म्हणजे HSV2 यामध्ये जननेंद्रियांवर फोड येतात। पाहूयात हा आजार कसा पसरतो। त्वचेचा थेट संपर्क झाल्यानं, चुंबन किंवा लैंगिक संबंधांमुळे, संसर्ग झालेल्या आईकडून बाळाला प्रसूतीच्या वेळी। काही लोकांना विषाणू लागतो पण लक्षणं दिसत नाहीत, असे व्यक्ती देखील इतरांना संसर्ग देऊ शकतात। पाहूयात लक्षणं। तोंडावर, गुप्तांगावर फोड येतात, जखमेसारखे वाटणारे फोड असतात। फोड येण्याआधी त्या भागात खाज, चुरचूर, जळजळ होते, ताप, अंगदुखी, अशक्तपणा येतो। जननेंद्रियांवर फोड येतात। आता पाहूयात उपचार कसा करायचा। डॉक्टरांचा सल्ला घ्या, त्यांनी दिलेले औषधांचा डोस पूर्ण करा। फोड आलेल्या भागाला हात लावल्यानंतर लगेच हात धुवावेत। फोड आलेल्या ठिकाणी खाजवू नये, त्यामुळं संसर्ग पसरतो। आता सगळ्यात महत्त्वाचं, आशाताईंची भूमिका। हापीज हा लपवायचा आजार नाही, अशी जनजागृती स्त्री पुरुषांमध्ये केली पाहिजे। लक्षणं दिसली तर लाज न बाळगता रुग्णांनी डॉक्टरांकडे तपासणीसाठी गेलं पाहिजे। गरोदर महिलेला जर हापीजची लागण झाली असेल तर तिचं प्रसूतीचं नियोजन हे PHC मध्येच करावं। हापीज ही लाज वाटण्यासारखी गोष्ट नाही। हा आजार योग्य उपचारानेच बरा होऊ शकतो। वेळेवर तपासणी करून आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने, औषधांनी आपण संसर्ग थांबवू शकतो। म्हणूनच हापीज लपवू नका, उपचार घ्या, स्वतःबरोबरच इतरांचेही आरोग्य जपा। हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा। हेल्थ गुरु आय केअर या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।